15 दिवसापासून ओढतोय साहेब आणि मजबुरी असल्यामुळे पैसे वगैरे नसल्यामुळे आम्ही हातानाच दसं खोदले, हातानाच पुंजी चटावून सनी दसं कचरा काढी यातून सनी स्वच्छ जमीन करून आणि परत हातानाच वखरपाळी करून आणि हातानाच क्याऱ्या पाळल्या आहे आणि क्याऱ्या पाडताय. तर मग पैसा मग नसल्यामुळे बैलजोडी नसल्यामुळे तर मग आता जर कधी दुसऱ्याची मागायला गेले जोडी मागायचं जितरूप राहतो, आपल्यापाशी पैसा नाही, 1-1 लाखाला जोड्या असतात. तर मग आता नाविलाजीमुळे पैसा नसल्यामुळे मग असं करावं लागतं आहे. कारण की कोण्या वर्षी दुष्काळाचे साल पडतात, कोण्या वर्षी वल्ला दुष्काळ पडतो. मग पैसा नसल्यामुळे याची टोपी त्याची टोपी त्याच्या डोक्यावर याच्या डोक्यावर घालावंच लागते आणि पुन्हा 5 लाखापर्यंत अजून कर्ज परत. माझी स्वतःची जमीन होती 2 एकर, तेही चालली गेली पैसा नसल्यामुळे. तर मग त्या नाविलाजीमुळे मग आपल्याला पोट भरण्याकरता तर काहीतरी करावंच लागेल ना. मग त्यामुळे मी 2 असं अवजार बनवलं आहे आणि 2 मुलं आणि बैलाच्या माथे बैलाच्या नसल्यामुळे बैलाच्या खांद्यावर जशा दुसरा असतात किंवा बगलात असतात, मुलांनी बगलात दुसऱ्यासारखं ओढतं जावं आणि त्यांनी मी मागे रुमणं धरावं आणि ते अशी शेती पद्धत करावं. अशी परिस्थिती गंभीर आहे. माझं नाव संतोष रतन माळी. आम्ही 15 दिवसापासून दादा, माझे पती आणि 2 मुलं हे दसं खणले आणि हाताने ती कंपावड्याने शेती तयार करली आणि मग हाताने हे काटा पाड्याचं तयार करले त्यांनी आणि हाताने 2 मुलांनी हाताने ओढले आणि यांनी रुमणं, माझ्या पतीने रुमणं धरून क्याऱ्या पाडल्या त्यांनी स्वतः हाताने. कारण आमच्याकडे बैलजोडी नाही. बैलजोडीचं कोणी सहकार्य जर करलं तर कोणी सहकार्य करत नाही. शेजारी पाजाराला मागलं कोणी देत नाही. आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आमच्याजवळ बैलजोडी नाही. माझं नाव मंगलाबाई संतोष माळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.